नमस्कार. आज आपण आमच्याकडे मिळणाऱ्या पर्सनल लोन बाबत माहिती घेणार आहोत. यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत: आधार कार्ड, ज्याला आपला मोबाईल नंबर लिंक असावा. पॅन कार्ड आणि बँकेची 3 महिन्याचे स्टेटमेंट. आवश्यक पात्रता: वयाची 22 वर्षे पूर्ण असावी. वय 52 वर्षेपेक्षा जास्त नसावे. अर्जदार नोकरदार असावा किंवा व्यावसायिक असावा. सिबिल 675 पेक्षा जास्त असावे. लोनची वैशिष्ट्ये: जामीनदार नाही, तारण नाही, चेक नाही, स्टॅम्प नाही. सर्वात कमी व्याजदर. परतफेडीसाठी 12 ते 48 महिन्यांचा कालावधी. फोरक्लोज सेवा उपलब्ध. दर महिन्याच्या 5 तारखेला खात्यातून EMI कपात होणार. आता आपण अर्ज कसा करायचा हे सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी आमच्याद्वारे प्राप्त मेसेजमधील लिंकवरती क्लिक करा. आपल्याकडे लिंक नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे. लिंक ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर लिहा. आता प्रोसीड या बटणावर क्लिक करा. आपल्याला OTP प्राप्त होईल. तो OTP या ठिकाणी लिहा. व्हेरीफाय OTP किंवा गो या बटणावर क्लिक करा. आपले नाव, आडनाव, जन्मतारीख, पॅन क्रमांक, आपले मासिक उत्पन्न यासारखी माहिती या ठिकाणी लिहा. आपण सॅलरीड म्हणजे नोकरदार किंवा व्यावसायिक म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड आहात काय हे व्यवस्थित लिहा. आपला ईमेल ID, आधार कार्डवरील पत्ता अगदी बरोबर लिहा. येथे एका ठिकाणी आपला पगार किंवा व्यवसायाचे उत्पन्न कॅश स्वरूपात होते की बँकमध्ये जमा होते हा देखील प्रश्न विचारला आहे. तेव्हा त्या ठिकाणी बँकमध्ये जमा होतो हा पर्याय निवडा. आता गेट लोन ऑफर या बटणावर क्लिक करा. या ठिकाणी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला पेज दिसेल. या ठिकाणी अप्लाय नाऊ या बटणावरती क्लिक करा. या ठिकाणी एकदा पुन्हा आपला मोबाईल नंबर लिहा. OTP लिहा. ज्याप्रमाणे याआधी आपण आपले नाव, आडनाव, पॅन कार्ड नंबर, ईमेल ID तसेच आवश्यक लोन आणि त्यासाठी पाहिजे असलेला कालावधी लिहिला होता त्याप्रमाणे या ठिकाणी लिहा. आणि गेट लोन ऑफर या बटणावर क्लिक करा. आता आपल्यासाठी असलेली ऑफर तपासली जाईल. ऑफर असल्यास आपल्याला 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट मागितले जाईल. स्टेटमेंट कसे काढायचे याच्या मदतीसाठी आपण आम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. तसेच स्टेटमेंट कसे काढायचे यासाठी आमचे प्रतिनिधी स्वतःहून आपल्याला कॉल करतील. यावेळी आपल्याला ते पुन्हा लोन ऑफर बाबत माहिती सांगतील. जसे की कर्जाची रक्कम, कर्जाचा हप्ता, कर्जाचे व्याजदर, एकूण येणारा खर्च याबाबत माहिती सांगतील. हे सर्व आपल्याला मान्य असेल तरच पुढील प्रक्रिया केली जाईल. परंतु स्टेटमेंट ऐवजी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे संदेश आपल्याला येत असेल तर आपण लोनसाठी पात्र नाहीत किंवा आपल्यासाठी पर्सनल लोनची ऑफर नाही असे समजावे. धन्यवाद.